सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। छत्रपती शिवरायांच्या मनोहर चित्र मंदिराजवळील स्मारकाला शाहिस्तेखानाच्या काही अवलादी विरोध करीत आहे, परंतु कितीही विरोध करा, कायद्याची लढाई आम्ही लढणार आणि स्मारक तर होणारच, अशी गर्जना राज्याचे पणन व राज्य शिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांनी केले। तर शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी स्मारकाला विरोध करणारे अफजल खानाचे अवलादी संबोधत कोर्टातून याचिका मागे घ्या आणि आपली चूक सुधारा, अन्यथा शहरवासियांच्या साथीने महामोर्चा काढण्यात येईल, असा इशारा माजी आमदार अनिल कोटे यांनी दिलाय। धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल म्हणाले की शहरातील मनोहर चित्रपटगृहाजवळ असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे हे स्मारक 1962 पासून आहे। त्या जागेच्या नकाशातही शिवाजी गार्डन असा उल्लेख आहे। या स्मारकाला नवीन रूप देऊन तेथे नवीन पुतळा बसवण्याचे काम सुरू आहे। मात्र या स्मारकाला शहरातील काही अफजल खानांच्या अवलादींनी विरोध करून ते न्यायालयात गेले व तात्पुरते काम थांबविले। या स्मारकाची जागा ही स्मारकासाठीच राखीव आहे, असे असताना या नतद्रष्टांकडून विविध खोटे नाट्य आरोप करत न्यायालयासह शहरवासियांची दिशाभूल केली जात आहे, असा आरोप आमदार अनुप अग्रवाल यांनी माजी आमदार अनिल कोटे यांच्यावर केलाय। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। आल्यानंतर मला आमदारांकडून कळवलं की काही शाहिस्ता खानांची औलाद अजून बाकी आहेत, त्यांचे बोट छाटण्याची अजून वेळ गेली नाहीये। पण मी आपल्या सगळ्यांना या चंद्र आणि सूर्याच्या साक्षीने सांगतो की आमच्या राजाचं भव्य दिव्य स्मारक हे होण्यापासून कोणी रोखण्याची हिम्मत करू शकत नाही। ते होणार म्हणजे होणार आणि पाहिजे ते करावं लागलं ते करणार, कारण आम्ही कायद्याला मानणारे लोक आहेत, नियमाला मानणारे लोक आहेत। परंतु काही बेईमानी आणि गद्दारी करून हा पाप करत असेल तर या पापाचं प्रायश्चित्त त्यांना करावं लागेल, पण कदाचित ही वेळ नसेल। अरे त्यांना एवढी अक्कल पाहिजे। 1962चं आपलं छत्रपतींचं स्मारक या ठिकाणी आहे। आजपर्यंत या शहरात कधीच दंगल झाली नाही त्याच्यामुळे, पण कोर्टात खोटं लिहून देता, पूर्ण शहराची दिशाभूल करताय। काही इथं दुकानं बांधले जाणार आहे, काय गरज इथं दुकानं बांधायची? छत्रपतींच्या स्मारकाच्या खाली अतिशय सुंदर गार्डन, फवारा आणि रस्ता या ठिकाणी होणार आहे। माझी त्यांना परत विनंती आहे का विकासाला आडवे जाऊ नका। स्मारक होऊ द्या, आपली केस मागं घ्या। या शहराला प्रत्येक गोष्टीच्या विकासाला हे लोक आडवे जात आहेत। इथल्या सर्व नागरिकांनी, जेवढे नागरिक या परिसरात राहतात, यांनी सर्वांनी लेखी द्यायची कमिशनला, कोर्ट कमिशनला, का या स्मारकाची आम्हाला अडचण नाही। कुठल्या रहदारीला अडचण या स्मारकाची सांगा बरं मला। अरे तुम्ही भर चौकात संतोषी मातेच्या तिथं अब्दुल हमीदचा पुतळा बांधला, तेव्हा रहदारीला अडचण नव्हती का? ही अफजलांची औलाद आहे, यांना या शहरातच गाडल्याशिवाय पण राहायचं नाहीये। जर या स्मारकाला आडवे गेले तर या शहरात असा भव्य मोर्चा निघणार आहे, तर कधी भूतो न भविष्यतो असा मोर्चा आपण या ठिकाणी काढू। काढायचा का?